किती छान असा आपल्याला भुगा तयार आहे शेळ्या पोळ्यांचा आणि एकदम पोळ्या पण मऊ लुसलुशीत होते, त्याच्यामुळे भुगा पण खूप छान असं झालेला आहे। कृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्व? तर रेसिपी बघा किती छान झालेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठून बघते कुठून नाही नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि असा भुगा तुमच्याकडे सुद्धा करून बघा। पोळ्या जर राहिले तर उपयोग कसा करायचा, तर अशा पद्धतीने तुम्ही उपयोग करून बघा, खूप छान आणि खूप टेस्टी लागतो। तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एवढे पोळ्या शिल्लक आहे आपल्यावाले, 5 ते 6 पोळ्या आहेत। आपण ह्या पोळ्यांचा एकदम मऊ लुसलुशीत असा भुगा बनवणार आहोत नाश्त्यासाठी। मऊ लुसलुशीत असा आपल्याला भुगा कसा तयार होतो ते आज आपण बघणार आहोत। तर चला, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या पोळ्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहे किंवा हाताने चुरल्या तरी पण चालतं। तर छान असं मस्तपैकी भुगा करून घेऊया पोळ्यांचा। इथे आपण भुगा बारीक करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये घालून घेऊया बाकीचे साहित्य मी तयार करून घेतलेले आहे। तर साहित्य बघा, या साहित्यामध्ये मी घेतलेले आहे टोमॅटो, कांदा, इथे घेतलेले 3 ते 4 हिरवी मिरची, 1 लसणाची कांडी आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। शेंगदाणे सुद्धा लागणार आहे आणि हिरवी मिरची थोडीशी कट करून घेतलेली आहे। इथे घेतलेले आहे कढीपत्ता, कोथिंबीर आणि कढीपत्ता एकदम फ्रेश घेतलेला आहे। कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा परतून घेऊया, आलं लसूण पेस्ट तयार करून घेऊया। इथे आपण कढई गरम करून घेतलेली आहे। 1 मोठा चमचा मी भाजीचा तेल घालून घेते। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे थोडेसे फ्राय करून काढून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान असे फ्राय झालेले आहेत, तडतड वाजायला लागले की शेंगदाणे काढून घ्यायचे। तर आता आपण शेंगदाणे काढून घेऊया। शेंगदाणे काढून घेतले, जिरे मोहरी घालून घेऊया, हिरवी मिरची घालून घेऊया, कांदा घालून घ्यायचा आहे। इथे मीठ घालून घेऊया कांद्यावरती, म्हणजे कांदा छान असा परतून निघेल। छान हलवून घेऊया आणि छान आपल्याला आता गॅस थोडासा मोठा करून कांदा परतून घ्यायचा आहे। गावकडच्या पद्धतीने भुगा कसा बनवला जातो ते बघा। तुम्हाला ज्यांना पण भुगा आवडतो त्यांनी लाईक करा, शेअर करा, बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशी नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। कांदा छान असा परतून घेऊया। कांदा छान परतून झालेला आहे। आलं लसूण पेस्ट घालून घेऊया, कांदा बाजूला करून घेऊया। आलं लसूण हिरवी मिरची, भुग्याला सगळीकडे लागली मिरची ना तर खायला छान लागतं भुगा। आलं लसूण छान परतून झालेले आहे। टोमॅटो घालून घेऊया, टोमॅटो छान असे परतून घेऊया। इथे आपण अजून थोडंसं तेल घालून घेतो, छान असं परतून घेऊया कांदा टोमॅटो। हळद आणि हिंग घालून घेऊया, 1 चमचा हळद घेतली, अर्धा चमचा हिंग घालून घेऊया। कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी, कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता भरपूर आवडतो मला, म्हणून मी कढीपत्ता भरपूर घालते। छान मिक्स करून घेऊया। बारीक दळलेला भुगा घालून घेऊया। पाण्याचा शिपका वगैरे देण्याची काही गरज नाही आहे। तुमच्या जर पोळ्या असल्या, तुम्हाला जर भुगा बनवायचा असेल, कडक जर पोळ्या असतील तर थोडासा पाण्याचा शिपका लागेल इथे। पोळ्या जर नरम असल्या तर पाण्याच्या शिपक्याची गरज पडत नाही। छान असं मस्तपैकी परतून घेऊया। तर बघा किती छान असं मस्त भुग्याला कलर आला आहे, किती छान असा आपल्याला भुगा दिसतोय। खायला पण एकच नंबर भुगा होतो। तुम्ही जर अशा पद्धतीने भुगा बनवला तर खूप छान होतो। तर असा भुगा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। पूर्ण अजून भुगा झालेला नाही ते इथपर्यंतच रेसिपी बघणार आणि बंद करणार। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठून बघते कुठून नाही कमेंटमध्ये कळवा। तुमच्याकडे भुगा कसा बनवला जातो तेही मला सांगा, म्हणजे तुमचे कमेंट बघून मला पण खूप बरं वाटतं की माझी रेसिपी तुम्हाला आवडतात म्हणून। तळलेले शेंगदाणे आपण इथे घालून घेतो, छान मिक्स करून घेऊया। तर बघा किती मऊ लुसलुशीत आपल्याला इथे भुगा तयार झालेला आहे। एकच नंबर असा इथे आपल्याला शेळ्या पोळ्यांचा भुगा तयार आहे। रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर भुगा बघा एकच नंबर झालेला आहे।
तर बघा किती छान असा मस्त आपल्याला इथं भुगा तयार आहे। तर बघा एकच नंबर, तुम्हाला खूप आवडेल असा भुगा आपल्याला इथे तयार आहे। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि असा भुगा करून बघा।